नमस्कार मित्रांनो. आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इंग्रजी बोलण्याची जी प्रॅक्टिस करायची, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती आहे वर्ब. तुम्हाला जर कशाला काय म्हणते हेच माहीत नसणार तर तुम्ही इंग्रजी कसे बोलणार? तर तुम्हाला वर्ब म्हणजे क्रियापद माहीत पाहिजे. जसं जाण्यासाठी गो आहे, ठीक आहे, आणि गेल्यासाठी वेंट आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. धावण्यासाठी रन आहे, धावल्यासाठी रॅन आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. लिहिण्यासाठी राईट आहे आणि लिहिल्यासाठी रोट आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. चला तर ते माहीत असल्यानंतर सुद्धा प्रॅक्टिस कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला करिझमॅटिकली कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलायचं आहे तर जे काही कंटेंट आज शिकवलं जातं त्याकडे लक्ष द्या. चला तर स्टार्ट करूया. हाऊ कॅन यू प्रॅक्टिस ॲट युअर होम? पहिला वर्ड आहे इथे क्रियापद आहे राईट. राईट म्हणजे काय तर लिहिणे. राईट म्हणजे काय? लिहिणे. राईट म्हणजे सपोज तुम्हाला जर म्हणायचं असेल की मी लिहितो तर तुम्ही काय म्हणणार? आय राईट. सिंपल प्रेझेंट टेन्स. मी लिहितो, आय राईट. आणि तुम्हाला म्हणायचं असेल की मी लिहिलं, माझं लिहून झालेलं आहे, मी कालची गोष्ट सांगत आहे आज, मी काल पत्र लिहिलं होतं असं जर सांगायचं असेल तर इथे तुम्ही आय रोट वापरायला. काय वापरायचं आहे? आय रोट. कोणता फॉर्म आहे हा वर्बचा? सेकंड फॉर्म. आय रोट. आय रोट याचा अर्थ आहे की मी पास्ट मध्ये लिहिलं, काल लिहिलं, एका तासापूर्वी लिहिलं, पास्ट मध्ये. सध्या मी तुमच्यासोबत बोलत आहे तर प्रेझेंट आहे. या पूर्वीचा जो काळ आहे तो आहे भूतकाळ, तो आहे पास्ट टेन्स. तर त्याच्यामध्ये जर मी कोणती ऍक्टिव्हिटी केली असेल तर तिथे तुम्हाला सब्जेक्ट सोबत काय लावायचं आहे? तर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब यू नीड टू यूज. ओके, तर इथे काय लावावं लागेल? मी पत्र लिहिलं असं तुम्हाला जर लिहायचं असेल आय रोट ए लेटर. इथे काय येणार मग? लिहिलं. मी पत्र लिहिलं, आय रोट अ लेटर. सर हे रिटर्न कुठे यूज करायचं? V3 क्रियापदाचं तिसरं रूप. तर ते इथे यूज करायचं. मला म्हणायचं आहे की मी पत्र लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय? तर माझं पत्र लिहून झालेलं आहे. आय कांट मेन्शन टाइम हिअर. मी इथे कधी झालेलं आहे ते मेन्शन नाही केलं. माझं पत्र लिहून झालेलं आहे. माझी पत्र लिहिण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती कम्प्लीट झालेली आहे. मला ऍक्टिव्हिटीचं कम्प्लिशन झालेलं आहे असं तुम्हाला कळवायचं आहे, असं तुम्हाला मेसेज कन्वे करायचं आहे. तर मी काय म्हणणार? आय हॅव रिटन ए लेटर. आय हॅव इथे काय वापरणार? V3. काय वापरणार? V3. आय हॅव रिटन ए लेटर. मी पत्र लिहिलेलं आहे. आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून बघतोय की एक्झॅक्टली काय मेसेज कन्वे करायचं. अकॉर्डिंग टू सिच्युएशन हाऊ कॅन यू टॉक? अकॉर्डिंग टू वर्ड नाही, अकॉर्डिंग टू सिच्युएशन. यू नीड टू टॉक अकॉर्डिंग टू सिच्युएशन. ओके, चला नेक्स्ट. सर रायटिंग कुठे यूज करायचं? वर्बला आयएनजी कुठे लावायचं? तर एखादी गोष्ट चालू आहे, तुम्हाला कंटिन्युटी दाखवायची आहे त्या गोष्टीची, देन यू नीड टू यूज वर्ब विथ आयएनजी. लेट अस टेक वन एक्झाम्पल. मी सध्या तुम्हाला शिकवत आहे. मी काय करत आहे? सध्या तुम्हाला शिकवत आहे. तर मी काय म्हणणार? आय नंतर हेल्पिंग वर्ब एम आहे. काय करत आहे? शिकवत. टीच. क्रिया सध्या चालू आहे असं मला दाखवायचं आहे, आयएनजी. आय एम टीचिंग यू. आय एम टीचिंग यू ही क्रिया चालू आहे. मला जर म्हणायचं आहे मी सध्या व्हॉलीबॉल खेळत आहे. आय एम प्लेइंग व्हॉलीबॉल. आय एम आहे प्लेइंग खेळत. काय खेळत आहे? व्हॉलीबॉल. आय एम प्लेइंग व्हॉलीबॉल. जर नाव म्हटलं तर जस्ट आताच्या दिवसात म्हणू शकता, आज म्हणू शकता. तुम्हाला सध्या काय करत आहे याची कंटिन्युटी दर्शवायची असेल तर काय यूज करायचं आहे? वर्बला आयएनजी. जर एक एक्झाम्पल राईटचं घेतलं तर आय एम रायटिंग लेटर. मी पत्र लिहित आहे. आय एम रायटिंग लेटर. मी पत्र लिहित आहे. राईटला मी काय केलं? आयएनजी लावला. राईटला काय लावलं? आयएनजी लावला. का लावला? तर मला कंटिन्युटी दाखवायची होती. जी ऍक्टिव्हिटी लिहिण्याची आहे ती चालू आहे असं मला दाखवायचं होतं. आय एम रायटिंग लेटर. नेक्स्ट आहे राईट. तर हे काय? व्हॉट इज दिस? तर जेव्हा तुमचा सब्जेक्ट, जेव्हा तुमचा कर्ता काय असेल? तुमचा कर्ता ही असेल, शी असेल, इट असेल, कोणी एखादा पर्सन असेल, राजा असेल, राणी असेल, कोणी पर्सन, कोणी नेम, तर तेव्हा तुम्हाला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागतो.
अकॉर्डिंग टू वर्ब तो यस किंवा इथे राईट आहे तर त्याला यस प्रत्यय लागलेला. काय लागला? यस प्रत्यय लागलेला आहे ऍज पर ग्रामर रूल. तर इथे लावला आपण. जर तो पत्र लिहितो म्हणायचं असेल तर ही राईट्स लेटर. यस लाव. ही राईट्स लेटर. तो पत्र लिहितो. ती पत्र लिहिते. शी राईट्स लेटर. इट हे निर्जीव वस्तूंसाठी आपण जनरली वापरतो. नंतर आहे जर राजू पत्र लिहितो म्हणायचं असेल तर राजू राईट्स लेटर. राजू राईट लेटर जर तुम्ही लिहत असाल तर ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. आपल्याला करेक्टनेस सुद्धा आणायचा आहे, फ्लुएन्सी सुद्धा आणायची. इंग्रजी बोलायचं याचं मिनिंग असं नाही आहे की तुम्ही काही बोला. यू शुड हॅव सेन्स, यू शुड हॅव करेक्टनेस, यू शुड हॅव क्लॅरिटी. ओके. तर तुम्हाला पहिले एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलं आहे की यस आणि यस प्रत्यय कुठे लावायचा, आयएनजी कुठे लावायचं, वर्बचा सेकंड फॉर्म कुठे लावायचा, फर्स्ट फॉर्म कुठे लावायचा आणि थर्ड फॉर्म कुठे लावायचा. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे आहे, हे जे दिलेले आहेत हे आहेत वेगवेगळे सब्जेक्ट. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम. हे काय वेगवेगळे सब्जेक्ट. मी सगळ्या गोष्टी मिस करणार आहे का? सगळ्या ऍक्टिव्हिटी मिस करत असतो का? माझ्या सभोवताली सेकंड पर्सन आहे. तो आहे ही, ती आहे शी, आम्ही आहोत वी, ते लोक आहेत जास्त नंबर ऑफ पीपल असेल दे, निर्जीव वस्तू आहे, प्राणी आहे इट. एखादा पर्सनचं नाव मला घ्यायचं आहे. राम आहे, श्याम आहे, सोनू आहे, मोनू आहे, रवीना आहे. या पर्सनचं मला नाव घ्यावं लागते. तर त्यासाठी हे असतात सब्जेक्ट. हे सर्व काय? ऑल आर सब्जेक्ट. आपल्याला फक्त मी सगळ्या गोष्टी नाही करणार. याच्या ठिकाणी तुम्ही आयच्या ठिकाणी मी जिथे आय म्हणतोय, आय राईट लेटर मी पत्र लिहितो, आय रोट लेटर मी पत्र लिहिलं, आय हॅव रिटन लेटर मी पत्र लिहिलेलं आहे, आय एम रायटिंग ए लेटर मी पत्र लिहित आहे, आणि आय राईट आयच्या जागी ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो. तर तिथे तुम्ही आयच्या ठिकाणी काय काय करू शकता? तर हे एवढे सारे सब्जेक्ट तुम्ही वापरू शकता. वी वापरू शकता, यू वापरू शकता, दे, ही, शी, इट, कोणाचाही नेम, कोणताही पर्सन देऊ शकता. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट की पॉइंट यू नीड टू अंडरस्टँड व्हाय स्पीकिंग इंग्लिश. If you are not able to understand what is the sense and how can you speak English correctly, then you will not able to speak. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल. हे पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं. सेकंड एक्झाम्पल. ही स्पीक. ही स्पीक तो ही स्पीक. आता ही स्पीक नाही तर याला यस लावावं लागेल. ही जर घेतलं मी तर ही स्पीक्स म्हणणार. काय म्हणेल? ही स्पीक्स. त्याला मी काय प्रत्यय लावला? मी सांगितलं आहे ही, शी, इट आणि नेम असेल तर यस किंवा यस प्रत्यय. ही स्पीक्स. तो बोलतो. आता मला पास्ट मध्ये तो काल बोलला असं म्हणायचं आहे. तो इंग्रजी बोलला. ही स्पोक इंग्लिश. इथे काय म्हणणार मी? ही स्पोक इंग्लिश. ही स्पोक इंग्लिश. तो इंग्रजी बोलला. ही स्पोक इंग्लिश. तो इंग्रजी बोलला. म्हणजे ही क्रिया झालेली आहे. ही स्पोक इंग्लिश. तो इंग्रजी बोलला. तो इंग्रजी बोलला. ही has spoken. He has spoken. ही नंतर has लावला, नंतर वर्बचा थर्ड फॉर्म. He has spoken English. तो इंग्रजी बोललेला आहे. तो इंग्रजी बोललेला आहे. He has eaten food. त्याने जेवण केलेलं आहे. He has helped us. त्याने आम्हाला मदत केलेली आहे. He has played cricket. तो क्रिकेट खेळलेला आहे. He has gone. तो गेलेला आहे. He has left. तो निघालेला आहे. तर ही गोष्ट झालेली. नंतर तो इंग्रजी बोलत आहे तर ही इज स्पीकिंग इंग्लिश. ही इज स्पीकिंग इंग्लिश. ही इज स्पीकिंग इंग्लिश. तो इंग्रजी बोलत आहे. नंतर ही स्पीक्स इंग्लिश. तो इंग्रजी बोलतो. तो इंग्रजी बोलतो. ही स्पीक्स इंग्लिश. मी इंग्रजी बोलतो. आय स्पीक इंग्लिश. तर हे सेकंड एक्झाम्पल झालं. नेक्स्ट आहे ड्राईव्ह. ड्राईव्ह. ती कार चालवते. ती घेऊ. आता चेंज करतोय मी सब्जेक्ट. ती कार चालवते. शी ड्राईव्हज कार. शी ड्राईव्हला काय लावलं मी? ड्राईव्हला काय लावलं मी? यस यस. शी ड्राईव्हज कार. शी ड्राईव्हज कार. ती कार चालवते म्हणजे हॅबिट आहे. ती कार चालवते. ती कार चालवते. ती कार चालवत असते. डेली रुटीन असू शकते.
शी ड्रो कार. शी ड्रो कार. शी ड्रो कार. तिने कार चालवली. शी ड्रो कोणता फॉर्म आहे वर्बचा? सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आय हॅव यूज हिअर. तर तिने कार चालवली. कार चालवण्याची जी क्रिया आहे, ऍक्टिव्हिटी आहे, ती झाली. सपोज आपण म्हणू शकतो तिने काल कार चालवली. शी ड्रो ए कार येस्टरडे. तिने काल कार चालवली. नेक्स्ट, सर शीच्या ठिकाणी ही घेतला चालेल का? हो, ही घेतला चालेल ना. ही त्याने कार चालवली. सर त्याने तिथे दे घेतला चालेल का? हो चालेल ना. काणे चालणं मी पहिले सांगितलेलं आहे. तुम्ही आय घ्या, ही घ्या, शी घ्या, इट घ्या, यू घ्या, कोणाचं नाव घ्या, तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. इथे यापासून तुम्ही हजारो लाखो सेंटेन्स तयार करू शकता. हे स्ट्रक्चर तुम्हाला समजायचं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला दॅट यू नीड टू अंडरस्टँड. ओके. नेक्स्ट आहे शी हॅज ड्रिव्हन कार. शी हॅज ड्रिव्हन कार. तिने कार चालवलेली आहे. तिने कार चालवली आहे. याचा अर्थ काय? तर तिचं कार चालवून झालेलं आहे. शी हॅज ड्रिव्हन कार. शी हॅज इटन फूड. तिचं जेवण झालेलं आहे. शी हॅज इटन फूड. नेक्स्ट, शी इज ड्रायव्हिंग कार नाव. शी इज ड्रायव्हिंग कार नाव. ड्रायव्हिंग कार नाव. ती कार चालवत आहे. म्हणजे कार चालवण्याची जी प्रक्रिया आहे, जी ऍक्टिव्हिटी आहे, ती चालू आहे. शी इज ड्रायव्हिंग कार नाव. ती सध्या कार चालवत आहे. म्हणजे मी बघत आहे आणि ती माझ्यासमोर कार चालवत आहे, तर मी काय म्हणणार? शी इज ड्रायव्हिंग कार नाव. शी इज ड्रायव्हिंग कार. नेक्स्ट आहे शी ड्राइव्हज कार. शी ड्राइव्हज कार. ती कार चालवते. शी ड्राइव्हज कार. ती कार चालवते. ती कार चालवत असते. शी ड्राइव्हज कार. ती कार चालवते. शी ड्राइव्हज कार. ती कार चालवते. शी ड्राइव्हज कार. ती कार चालवते. तर अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. नेक्स्ट आहे आय फील. मला वाटते. ते म्हटलं मी. आय फेल्ट. मला वाटलं. आय फेल्ट. मला वाटलं. पुन्हा आय हॅव फेल्ट. आय हॅव फेल्ट बॅड. मला वाईट वाटलेलं आहे. ठीक आहे. आय हॅव फेल्ट. आय हॅव लॉस्ट. इथे काय यूज केला? V3. आय हॅव फेल्ट. आय एम फिलिंग बॅड. मला वाईट वाटत आहे. आय एम फिलिंग बॅड. मला वाईट वाटत आहे. आय एम फिलिंग बॅड. मला वाईट वाटत आहे. शी फील्स बॅड. तिला वाईट वाटलं. शी फील्स बॅड. तिला वाईट वाटलं. एस किंवा ईएस प्रत्यय ही, शी, इट आणि नेम्स. शी फील्स बॅड. तिला वाईट वाटलं. शी फील्स हॅपी. तिला आनंदी वाटलं. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे रन. मी धावतो. आय रन. तो धावतो. ही रन. हिला काय लावायचं आहे? यस किंवा ही रन्स. तो धावतो. तो धावला. ही रॅन. तो धावला. धावून झालेला. तो धावला. तो काल जोरात धावला. ही रॅन फास्ट येस्टरडे. झालेला आहे. धावून झालेला आहे. ही. नंतर आय हॅव रन. मी धावलेलो आहे. क्रिया झालेली आहे. आय हॅव रन. आय एम रनिंग. मी धावत आहे. आय एम रनिंग. मी धावत आहे. आय एम रनिंग. मी धावत आहे. आय एम प्लेइंग. मी खेळत आहे. आय एम इटिंग. मी खात आहे. ही रन्स. तो धावतो. शी रन्स. ती धावते. वी रन. आम्ही धावतो. ओके. तर नेक्स्ट आहे गिव्ह. आय गिव्ह. मी देतो. ही गिव्स. तो देते. ही गिव्स. त्याने दिलं. ही हॅज गिव्हन मी. त्यांनी मला दिलं. जे काही दिलं असेल. ही हॅज गिव्हन मी चॉकलेट. त्यांनी मला चॉकलेट दिलं. ही हॅज गिव्हन मी मनी. त्याने मला पैसे दिले. ही हॅज गिव्हन. इथे काय आहे? तर सब्जेक्ट हॅज. क्रियापदाचं कोणतं रूप आहे? थर्ड. गिव्हन. नेक्स्ट आहे ही इज गिव्हिंग मी. तो मला देत आहे. ही इज गिव्हिंग मी. तो मला देत आहे. देण्याची क्रिया चालू आहे. ही इज गिव्हिंग मी. तो देत आहे. नेक्स्ट शी गिव्स अस. तिने आम्हाला दिलं. शी गिव्स अस फ्रूट. तिने आम्हाला फ्रूट दिले. तिने आम्हाला काय दिलं? फ्रूट दिले. शी गिव्स अस फ्रूट. तिने आम्हाला तिच्या घरी गेल्यावर फ्रूट दिले. शी गिव्स अस फ्रूट. शी गिव्स अस ज्यूस. तिने आम्हाला ज्यूस दिलं. काही दिलं. शी गिव्स असेल तर देते आणि शी
गेव, गिव्हचं गेव झालं तर दिलं. प्रेझेंट मध्ये V1 यूज करायचा आहे. देते असं म्हणायचं असेल तर गिव, आणि दिलं म्हणायचं असेल तर गिव. ठीक आहे. आणि दिलेलं आहे असं म्हणायचं असेल तर शी हॅज गिवन अस. नेक्स्ट आहे बिल्ड. बिल्ड म्हणजे बांधणे. आय बिल्ड माय हाऊस, मी माझं घर बांधतो. आय बिल्ट माय हाऊस, मी माझं घर बांधलं. आय हॅव बिल्ट, मी माझं घर बांधलेलं आहे. आय हॅव बिल्ट माय हाऊस. ही हॅज बिल्ट हिज हाऊस, त्याने त्याचं घर, नवीन घर बांधलेलं आहे. ही हॅज बिल्ट हिज न्यू हाऊस, त्याने त्याचं नवीन घर बांधलेलं आहे. ही इज बिल्डिंग, ही इज बिल्डिंग हिज हाऊस, तो त्याचं घर बांधत आहे. ही इज बिल्डिंग हिज हाऊस, तो त्याचं घर बांधत आहे. ही वॉज बिल्डिंग, तो त्याचं घर बांधत होता. ही विल बी बिल्डिंग, तो त्याचं घर फ्युचर मध्ये बांधत असेल. जसं तुम्ही हेल्पिंग वर्ब यूज कराल त्याचा तसं मीनिंग आहे. ही बिल्ड, ही बिल्ड्स, तो बांधतो. ही बिल्ड्स रोड, तो रोड बांधतो. शी बिल्ड्स ब्रिज, तिने ब्रिज बांधला. शी बिल्ड, इथे जर तुम्ही बिल्ड म्हटलं तर बांधला, आणि बिल्ट म्हणत असाल शी बिल्ड बांधते, ती ब्रिज बांधते. शी बिल्ड ब्रिज. नेक्स्ट आहे बाय. बाय म्हणजे विकत घेणे. आय बाय बुक, आय बाय ए बुक, मी एक पुस्तक विकत घेतो. आय बॉट न्यू क्लोथ्स, मी नवीन कपडे विकत घेतले. आय बॉट न्यू कार, मी नवीन कार विकत घेतली, घरून घेऊन झालेली आहे. नेक्स्ट, आय हॅव बॉट न्यू लॅपटॉप, मी नवीन लॅपटॉप विकत घेतलेला आहे. आय हॅव बॉट, आय नंतर हॅव नंतर V3. आय हॅव बॉट न्यू लॅपटॉप, मी नवीन लॅपटॉप विकत घेतलेला आहे. शी हॅज बॉट न्यू आयफोन, तिने नवीन आयफोन विकत घेतलेला आहे. शी हॅज बॉट. नेक्स्ट, शी इज बाईंग. शी इज बाईंग न्यू BMW कार, ती नवीन BMW कार विकत घेत आहे. इन्स्टेड ऑफ बाईंग यू कॅन यूज परचेसिंग. शी इज परचेसिंग न्यू BMW कार, ती नवीन BMW कार विकत घेत आहे. कंटिन्युटी दाखवायची आहे, क्रिया चालू आहे. शी बाईज म्हणजे ती विकत घेते. शी बाईज, ती विकत घेते. नेक्स्ट आहे गो. मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल, मी ऑफिस मध्ये जातो. आय गो टू ऑफिस. मी शाळेत गेलो असं सांगायचं आहे. काल मी शाळेत गेलो होतो. आय वेंट टू स्कूल येस्टरडे, मी काल दिल्लीला गेलो होतो. आय वेंट टू दिल्ली येस्टरडे. गेलो असं सांगायचं असेल तर सब्जेक्ट सोबत वर्बचा सेकंड फॉर्म. नेक्स्ट आहे आय हॅव गॉन, मी गेलेलो आहे. ही हॅज गॉन, ती गेलेली. ही हॅज गॉन, तो गेलेला आहे. शी हॅज गॉन, ती गेलेली आहे. क्रिया घडलेली आहे. तर सब्जेक्ट त्यासोबत हॅज किंवा हॅव अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, आणि त्यानंतर क्रियापदाचं कोणतं रूप, थर्ड फॉर्म. नेक्स्ट, ही इज गोइंग टू मार्केट, तो मार्केटमध्ये जात आहे. ही इज गोइंग टू मार्केट, तो मार्केटमध्ये जात आहे. ही गोज टू मार्केट, तो मार्केटमध्ये जातो. ही गोज टू मार्केट, तो मार्केटमध्ये जात असतो. डेली रूटीन. ही गोज टू मार्केट, ही गोज टू ऑफिस. शी गोज टू ऑफिस, शी गोज टू हॉस्पिटल. शी गोज टू बँक, ती बँकेत जाते. तो मार्केटमध्ये जातो. तो हॉस्पिटलमध्ये जातो. गोज, इयस प्रत्यय लावले. इन दॅट वे यू नीड टू प्रॅक्टिस. नेक्स्ट आहे हॅव. आता जसं मी घेतो, ठीक आहे, मी ब्रेकफास्ट घेतो. आय टेक ब्रेकफास्ट म्हणतो आपण. मी नाश्ता करतो. तर तुम्ही टेकच्या जागी हॅव, मॉडर्न ऍडव्हान्स मध्ये आता हॅव यूज करू शकता. आय हॅव ब्रेकफास्ट, मी नाश्ता करतो. आय हॅड ब्रेकफास्ट, मी नाश्ता केला. आय हॅव हॅड ब्रेकफास्ट, मी नाश्ता केलेला आहे. आय हॅव हॅड ब्रेकफास्ट, मी नाश्ता केलेला आहे. इथे हॅड काय, इथे काय हॅड, आणि इथे काय आहे हॅव. काय आय हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. ठीक आहे. तर मी नाश्ता करत आहे, ब्रेकफास्ट करत आहे. आणि ही शी इट साठी तुम्हाला मी सांगितलं आहे काय यूज करायचा आहे. ही शी इट आणि नेम साठी काय यूज करायचा आहे, हॅज. काय यूज करायचा आहे. इन दॅट वे यू नीड टू प्रॅक्टिस. जर तुम्हाला या लेक्चरमध्ये काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आणि खाली दिल्याबरोबर कॉल सुद्धा करू शकता. तुम्हाला वाटत असेल आपल्याला कॉन्फिडेंटली बोलायचं आहे, आपल्याला मुलांना सुद्धा कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलता यायला पाहिजे, तर तुम्ही
आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून जाणून घेऊ शकता की तुम्ही तुमचा इंग्रजी बोलण्याचा प्रवास कसा चालू करायचा. जर तुम्हाला व्हिडिओ कंटेंट आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.